हे बघा आम्ही पोहोचलोय आता दादांच्या मठात. आता इथं गेटवर आलोय. हे बघा स्वामी समर्थ मठ आहे दादांचा. तर हे बघा इथून जवळच आहे रोडवरून. तर हे आहे स्वामी समर्थ मठ आणि बऱ्याच दिवसातून आले मी इथं. एक वर्षाच्या नंतर आले. तर तिथे व्हिडिओ काढून दिला तर नक्की काढवते. तर चला बघू मठ कसा आहे. तर हे बघा हे आहे गेट. कसं मस्त झाडं बिडं लावलेले आहेत. तर काल महाशिवरात्री झाली. आज काय येतं म्हणजे दादा आहेत की नाहीत माहित नाही. तर बघा चला बघू. गेटच्या मध्ये एंट्री केल्याच्या नंतर इथे पाय धुण्यासाठी जागा आहे. इथे पाय धुवायचे. दोन्ही बाजूला नळ आहेत आणि पाय धुवूनच मग मध्ये जायचं. तर खूप मोठा परिसर आहे. तर हे बघा इथे आहे औदुंबराचं झाड आणि ह्याच औदुंबराच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालतो. तर गेटवर विचारलं तर दादा आता नाहीये. दादा जेवणासाठी गेलेले आहेत. तर बघू आता इथं पारायण पण असते. दिवसा पण म्हणजे दररोज पण बायका असं मुली कोणी पण येऊन पारायण लावू शकतं. तर आता पण दिसत आहेत. तर मध्ये व्हिडिओ काढून देतात की नाही माहित नाही. तर हे बघा हे असे आहे स्वामींचा फोटो आणि मूर्ती. तर आता कोणी नव्हतं म्हणून मी व्हिडिओ काढलाय. माहित नाही काढू देतात की नाही म्हणून. तर मी 1 वर्षाने आलेली इथे. 1 वर्ष झाले मला आले नव्हते. आणि जेव्हा माझं बाळ गेलं तेव्हा मला प्रदीप दादा बोलले होते एक वेळेस इकडे येऊन जा तुम्ही म्हणून. पण तरी पण मी आले नव्हते. आणि आज गुरुवार आहे आणि बघा आपण म्हणतो ना देवाने बोलवल्याशिवाय आपण जात नाही. तर स्वामींनीच बोलवलेलं आज गुरुवार आणि गुरुवारीच मी त्यांच्या तिथं दर्शनाला गेलेली. तर दर्शन पण खूप छान झालं आणि प्रसाद पण होता तिथे. तर हे बघा असं आहे स्वामींचं मठ असं आहे. खूप लोक येतात इथे कारण इथेच ह्याच मठामध्ये दादा आणि या मठामध्ये खूप चमत्कार घडतात. मी पण बघितलेत स्वतःच्या डोळ्यांनी आणि मला पण अनुभव आलेत खूप. दादांनी बोललेला प्रत्येक शब्द खरा होतो इथे. आणि चला हे बघा आम्ही आलोय आता शिर्डीला. आणि माझे मिस्टर पहिल्यांदाच आलेले तिथे शिर्डीमध्ये. पहिले नव्हते आले. मी 2 वर्षापूर्वी आलेली. आणि खूप असं इथं चालायचंय. तुम्ही तर बघितलंच असन. आणि पहिल्यांदा आल्यामुळे यांना पण एवढं काही समजत नव्हतं आणि माझ्या पण काही आठवणीत राहत नव्हतं. तेव्हा मी मठामधून आलेली होते. तर हे बघा मध्ये काय मोबाईल वापरून देत नव्हते. मोबाईल जमा करत होते त्याच्यामुळे मग इथला व्हिडिओ घेतला मी थोडासा. तर खूप छान होतं इथं. पण बघायला पण उशीर झाल्यामुळे आम्हाला काही एवढं थांबता येत नव्हतं. तर मामी आल्यात. मामीला दाखवत होते मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय. पण मामी बोलत होते आपण येता वेळेस घेऊ. आणि एवढं चालून दमलेलो आम्ही. परत काहीच नाही घेतलं. आणि मावस बहीण होती. मावस बहिणीच्या घरी जायचं होतं. मग तिच्या घरी जाऊन नंतर मग आम्ही परत आलो मुंबईला. तर बघा. तर चला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आम्हाला परत यायला वाजले पहाटेचे 3:30 वाजले. आणि मग हे बघा एवढे कपडे तिकडून आणलेले पण आणि इथले पण 2 दिवसाचे कपडे होते. तर एवढे कपडे धुतले. दिवसभर भिजत घातले होते त्यामुळे नव्हते धुतले. आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 10 वाजलेत. आणि इथून पुढे मला आता स्वयंपाक पण करायचा आहे. तर थँक्यू माझे व्हिडिओ तुम्ही बघताय त्यासाठी. आणि मी पहिली रोज व्हिडिओ नव्हते टाकत पण आता व्हिडिओ टाकणार आहे मी रोज. तर चला बाय गुड नाईट आणि श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.